बरं अर्जुन बस रे यार, आजचा घोडा फुल आलाय. कालचा तरी यायला पाहिजे. काल बेकार मारला यार बायकोनं. आज नो खायला मार बायकोचा जमायला. हा बायकोला का बरोबर बायकोला चुल्ल पाण्यामध्ये डोब मार. संपली की एकदाची दारू. थांबवूया पार्टी प्रदीप, नाहीतर घरी बायकोचा तमाशा सुरू होईल. ये प्रदीप की पार्टी है, ऐसा कैसा संपूया. बायकोचं मंगळसूत्र आणलंय हिसकावून, ते मोडून करूया ना पार्टी. ए प्रदीप बस झाला, वहिनी यायची वेळ झाली. चल निघतो आता. बस रे. बरं ऐक ना, घरी जायला थोडे पैसे पाहिजे होते, देतो काय? हा बोलू चाल. काय लय पिले सगळे. मला पण दे ना यार. काल रात्री कुत्र्याने 1.5 किलोमीटर पळवत नेलं राव घरापर्यंत. बाबा मला भूक लागली आहे, काहीतरी खायला द्या ना. कशाला येतो रे इकडं? मर की तिकडं जाऊन. बाबा मला खरंच भूक लागली आहे, मम्मी सुद्धा नाहीये. ये इकडं देतो तुला. लहान आहे ना तो. रो नको नको रे. काय झालं, का रडतोस? मला मम्मी फार भूक लागलेली. पप्पांना खायला मागितलं तर पप्पांनी मला मारलं. लेकराला भूक लागली आणि तुम्ही त्याला मारलं? लेकराकडे लक्ष देऊ का कामाकडे? घराचं कसं करायचं सांगा की. तुम्ही सुद्धा काम करत नाही. एवढी अक्कल होती तरी यायचं नाही का घरी लवकर पहिलं? राम राम वाहिनी. वातावरण तापलेलं आहे. अरे रोजच किटकिट ही. उद्याची वातावरण तर आहे ना. भेटू परत. अहो घराचं 2 महिन्याचं भाडं थकले. मी पण नोकरी करून कुठे कुठे पैसे पुरवणार. अहो रस्त्यातून मुलं सुद्धा माझी छेडछाड करतात. आज तर हद्दच झाली. काय झालं ते तर सांगतील का? अहो चला येते मी. अरे ते बघ ती यायला लागली. अरे तिचा बेवडा नवरा घरातच पडे असतो म्हणे. असं मग कशाला उशीर करतोय? आजच विचार की तिला फुल अँड फायनल. नाहीतरी तुझ्यापेक्षा चांगला मुलगा भेटेल तरी कुठे तिला. चल.
काय वहिनी कसं काय मग बरं आहे ना? काय वहिनी, मला पण द्या की तुमची सेवा करायची संधी एकदा तरी. हे बघा, काय पण मनात येईल तसं नाक्षणात बोलू नका. मी आधीच खूप त्रासात आहे. अहो एक कोमल हात काम करण्यासाठी नव्हे. शी, अहो मित्र ना तुम्ही यांचे, आणि असं का शब्द वापरतात? अहो भाऊबीजेच्या दिवशी मी तुम्हाला ओवाळले, हे विसरलात का तुम्ही? शी. हो, तुमच्या दारूच्या खर्चासाठी पैसे डब्यात ठेवलेले आहेत, आणि आपल्या बाळाला दारू पिण्याआधी खाऊ घाला, त्याच्यासाठी खाऊ ठेवला आहे. अहो मी गेल्यावर नाही हो कुणी त्याची काळजी घ्यायला. माझी शपथ आहे, मारू नका त्याला. खरं सांगू कावेरी, मी आजपासून दारू सोडलीये. काय मस्करी करता तुम्ही? अगं एक साधा चहा विकणारा माणूस देश चालू शकतो, मी साधं माझं घर नाही चालू शकत? तू माझे डोळे उघडलेस. रणजित दादा, मला माफ कर. आम्ही काल फारच मोठी चूक केली. भाऊबीजेला ज्या वहिनींनी आम्हाला बहीण म्हणून वाढलं, आम्ही त्यांचाच हात वाईट नजरेने धरायला पण कमी केला नाही. पण आम्ही असं परत करणार नाही, आणि असं कुठं होऊ सुद्धा देणार नाही. माफ कर कावेरी मला. ह्या सर्व वाईट गोष्टींची सुरुवात माझ्या दारूमुळे झाली. दारूमुळे आपलं घर उद्ध्वस्त झालं. मी आजपासून शपथ घेतो, दारूला कधीच शिवणार नाही. तुझी आणि आपल्या बाळाची काळजी घे.